नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. संगमेश्वर तालुक्यातील मौजे शिवणे येथे एका शासकीय पदावरील व्यक्तीने सर्वसामान्य नागरिकाचे घर बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक तक्रार समोर आली आहे. शिवणे गावचे पोलीस पाटील मनोज शिंदे यांनी अतिशय दांडगाई करून एका बंद घराचे कुलूप तोडले आणि त्या घरात थेट भाडेकरू घुसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या संपूर्ण मनमानी कारभारामुळे भयभीत झालेल्या सौ स्मिता श्रीराम जुवेकर यांनी अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संगमनेरचे तहसीलदार यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे कडक कारवाईची मागणी केली. एका जबाबदार पोलीस पाटलावरच अशा स्वरूपाचे गंभीर आरोप झाल्याने संपूर्ण संगमेश्वर परिसरात आणि रत्नागिरी जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, संगमेश्वर. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.